एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली। कर रचनेत सुधारणा करत गुंठेवारी भागांना कर जाळ्यात आणणं आणि व्यावसायिक करांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागरी सुविधांवर भर देत पीपीपी तत्वावर सोलर प्रकल्प राबवणे, शाळांमध्ये बीओटी तत्वावर सुधारणा करणे आणि नवीन हॉकर झोन विकसित करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करणं, दिव्यांग भवनात कवी गोविंद यांचा पुतळा उभारणं तसेच सर्व प्रभागातील मैदानांची जबाबदारी स्थानिक संस्था आणि एनजीओंकडे देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। याशिवाय पाणीपट्टीतील कर कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी, सातपूर अपघात प्रकरणी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई आणि आयटी व लॉजिस्टिक्स पार्कसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचं ठरवण्यात आलं। एकूणच शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करत विकासाला गती देण्यासाठी महापौरांनी ठाम आणि निर्णायक भूमिका घेतल्याचं या महासभेत दिसून आलंय। म्हणणं ऐकल्यानंतर काही उत्पन्नाचे स्रोत इथे सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व सहकाऱ्यांनी इथे सांगितले आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली जी मागणी आहे ते म्हणजे आपल्या सन्माननीय स्वर्गीय अजितदादा यांचा पुतळा जो आपल्याला बांधायचा आहे त्यासाठी जागा निश्चित करून आधी तो बांधला पाहिजे आणि त्यासाठी तरतूद सन्माननीय सभापतींनी धरली आहे। त्याचबरोबर कवी गोविंद यांचंही स्मारक जे आहे ते दिव्यांग भवन येथे आपण प्रस्ताव द्यावा असं मी इथे आपणास सांगते। दुसरा विषय इथे जो मांडला तो म्हणजे एक सोलर कॅप्टिव्ह प्लांट ऑन पीपीपी बेसिस याचा एक विचार आपण नाशिकसाठी संपूर्ण शहरासाठी करणार आहोत। त्याचबरोबर एक गुंठेवारी आपल्याला जी रेग्युलराइज करून त्याच्यात प्रॉपर्टी टॅक्स लावणं हे अतिशय गरजेचं आहे। ती छोटी घरं आहेत ज्यांना रेग्युलराइज व्हायचं आहे आणि ज्यांना आपल्याला टॅक्स भरायचं आहे त्यांनी ते करून घ्यावं। इलेक्ट्रिक पोल वायरिंग संदर्भात इथे सगळ्यांनी मांडणी केली आणि त्याच पद्धतीने जो काही ठराव 2020 साली आपण इथे दिलेला आहे त्यानुसार याची कारवाई करण्यात यावी। जाहिरात व परवाने विभाग यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नाचे स्रोत आणि अधिकाधिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये जेवढ्या सगळ्या परवानग्या दिल्या जाणार आहेत त्यात आपण रेट लिस्ट आणि त्यांच्याकडचे जे काही विविध नाविन्यपूर्ण जाहिराती व ह्या विभागाकडनं आपण त्या उत्पन्नाच्या स्रोताचा विचार करण्यात येईल। शाळा गुणवत्ता वाढीसाठी व इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अधिक निधीची उपलब्धता इथे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत बीओटीचा इथे उल्लेख करण्यात आला। त्यामध्ये आपण त्याची SOP एक इथे सादर करू। शहर वाढीनुसार नवीन हॉकर झोन तयार करणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी सुद्धा हॉकर झोन विकसित करणे व त्याच्यासाठी SOP तयार करणे। गावठाणासाठी खरं तर एक ब्लू लाईन रिव्हिजन आणि रेग्युलरायझेशनचा प्रस्ताव त्याची एक संबंधित कमिटी शासनाने खरं तर इथे स्थापन केली आहे। त्यांच्याकडे आपण प्रस्ताव सादर करून तो पाठपुरावा करणार आहोत। महाराजांनी इथे ती सूचना मांडली। त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोत म्हणून मागे ठराव केलेला व्यावसायिक कर या संदर्भात, त्याबरोबर ऑनलाईन प्रोफेशनल टॅक्स आणि लायसन्सिंग फीचा देखील अंतर्भाव त्यात करून एकत्रितपणे व्यावसायिक कर लागू करणे हे याची सुरुवात आपण करूयात। इथे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत प्रत्येकाच्या प्रभागामध्ये काही भाग आहे ज्याच्यात स्लम आहेत आणि त्याचं रिहॅबिलिटेशन करणं खूप अत्यंत गरजेचं आहे। म्हणून SRA पॉलिसी आपण निश्चित करणार आहोत। गार्डन्स आणि ओपन स्पेसेस विकसित करत असताना मला असं वाटतं की सगळ्याच प्रभागांमध्ये
खूप मोठे गार्डन ओपन स्पेसेस हे मेंटेनन्सपासून वंचित राहिले अनेक कंत्राटदारांना कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा. आता नवीन पॉलिसी करणं खरं तर उपयोगाची ठरणार आहे. प्रत्येक प्रभागात भरपूर NGOs आहेत आणि मला असं वाटतं की मिनिमम मेंटेनन्स चार्जेसच्या बेसिसवर प्रत्येक प्रभागात आपल्या स्वतःच्याच प्रभागातल्या NGOsला ते गार्डन्स मेंटेनन्ससाठी देण्याची SOP आपण तयार करू, जेणेकरून आपलंही लक्ष त्यात राहील आणि कमीत कमी खर्चात आपले गार्डन्स मेंटेन राहतील. जे काही इथे स्पेसिफिक AR प्रोजेक्ट्स सांगितले गेले, मला असं वाटतं प्रत्येक प्रभागामध्ये असे काही प्रोजेक्ट स्पेसिफिक असतील ज्याच्यामध्ये चौकशीची मागणी असेल, त्या लोकप्रतिनिधींनी तसं एक पत्र आपण सबमिट करावं आणि त्या बेसिसवर आपण ते करूया. पेनिन्सुलासारखे जे वसाहती आहेत ज्याच्यामध्ये कर हा हळूहळू कमी करण्यात आला, त्याची नक्की इथे चौकशी झाली पाहिजे आणि असे केसेस शोधून त्याच्यावरती जर त्यांना काही विशेष वरदहस्त मिळत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर इथे जो उहापोह झालेला आहे की कॉन्ट्रॅक्टर आणि काम करत असताना जे काही जीवितहानी इथे आपल्या नागरिकांची झाली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन पोलीस यंत्रणेतून त्याचा तपास करून त्याच्यावरती काय जे नोंदणी करायची आहे, गुन्हा नोंदवायचा आहे त्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर आता उत्पन्नाचे स्रोत इथे आपण त्याचा उहापोह करून झालेला आहे. त्याच इथे लॉजिस्टिक पार्क, IT पार्क देखील इथे डिस्कशनमध्ये आलेला आहे. त्यामुळे BOT, IT आणि लॉजिस्टिक्स याचा अंतर्भाव पुढे आपण या बजेटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय स्थायी समिती सभापतींनी इथे जे बजेट सादर केले आहे त्यात दुरुस्तीसह मंजुरी देण्यात येत आहे.